ए मॅडम आल्या गप्प बसा. हा तर आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस आहे, तर आज आपण सर्वांचं इंट्रोडक्शन करून घेऊया. तू सांग. गोडसे, मला 12वीला 73% पडले. JNM ऍडमिशन घेतलं. माझं स्वप्न आहे की मी रुग्णांची सेवा करावे. माझी हॉबी आहे ड्रायव्हिंग. थँक्यू मॅम. हा तू सांग. माझं नाव निकिता उपरवट आहे. मला 12वीला 72% आहे. माझा आवडता छंद, मला गाणे म्हणायला खूप आवडतं. आणि माझं स्वप्न होतं की मी चांगली परिचारिका बनली पाहिजे. आणि मला इंजेक्शनची स्वतःच एवढी भीती वाटते, पण आता मी स्वतः दुसऱ्याला देते. हा तू सांग. नाव मुझा समजा मला 12वीला मला कविता करायला आवडतं आणि रुग्णांची सेवा करण्यासाठी JNM ला ऍडमिशन घेतलं. छान असतं. तू सांग. माझं नाव तोगे आणि मला बाहेर पाहिले आणि मला मुलं चावायला आवडते. आणि माझं स्वप्न आहे की मी नर्सिंग कम्प्लीट करून जे मी गरजू रुग्ण आहे किंवा मी त्यांची सेवा करेन. छान. ओके. माझं नाव शालिनी थोरात. मला 12वीला 65% पडलेले. मला फिरायला आवडतं, गाणे ऐकायला आवडतं, झोपायला आवडतं आणि खूप स्वप्न तू सांग. माझं नाव ऋतिक दिलीप उगले. मी मालेगावचा राहणारा. मला 12वीला 74% होते. माझा आवडता छंद, मला काय आवडतं, माझा आवडता छंद मला पोहायला खूप आवडतं. आणि मी JNM ला याच्यासाठी ऍडमिशन घेतलं की मला रुग्णांची सेवा करायला खूप आवडतं. छान. हा तू सांग. माझं नाव गणेश माने. मला 12वीला 35%. किती आईला मिळालं. 35%. तू नर्सिंगला काय ऍडमिशन घेतलं. ते मला काय घेऊन नाही, ते वाचन म्हणतोय नागं चुकून देईन त्या तुम्हाला आडवत मस्ती करतो काय. तुला आठवते का तुझं ऍडमिशन कसं झालंय ते. आयला कलीम दादा एवढं मोठं कॉलेज, इथं तर सगळं इंग्लिश मध्ये दिसतंय. इथं आमचं फुकट ऍडमिशन होणार आहे. हा कलीम दादा, इथं असं शिकवणार आहे आम्हाला. भारी रे. गाण्या तुझी कास्ट कोणती आहे. SC कास्ट आहे. अरे मग तुला पैसे भरायची गरज नाही, तुझं फुकट ऍडमिशन होऊन जाईल. तुला रुपये भरायची गरज नाही. कलीम दादा, माझी तर विजयंती, मग मला पैसे भरावे लागतील का. आणि तुला पण काही गरज नाही, रुपये भरायची गरज नाही. आपल्या कॉलेजमध्ये SC ST OBC VJNT SBC कोणत्याही कास्टसाठी पैसे भरायची गरज नाही. तुमचं फुकट ऍडमिशन होऊन जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे तुम्हाला की इथंच आपण ऍडमिशन घ्यायला का आलो. हो माहितीये का. तुझ्यामुळे दादा. आपला गाण्या नको मटकी चालू. आपण इथे ऍडमिशन घ्यायसाठी यासाठी आलोय की इथं मुलींसाठी राहण्यासाठी सुरक्षित हॉस्टेल आहे. फक्त तुला तुझी सोय करावं लागेल. मी काय पाप केलंय. आणि तू काही पाप नाही केलं, जाऊ दे, तुझी सोय मी करतो. मग तर बस. यासाठीच मी म्हणलो होतो तुझ्यामुळे आलोय. नको मटकी चालू. चला आता तुमचं आत कॅबिन मध्ये मॅडम बसल्यात, तिथे ऍडमिशन करून घेऊ. चला मॅडम आलो का. हो या सर. हा मॅडम तेच ते JNM ऍडमिशन घेईन. आपल्याकडे डॉक्युमेंट्स काही चेक करायचे होते, तेवढे बरोबर आहेत का नाही ते द्या मग. शालिनी, तुझं ऍडमिशन होईल. गणेश, तुझं ऍडमिशन नाही होणार. का मॅडम. तू आउट कलिंग सर त्यांनी सर्व डॉक्युमेंट दिले, मार्क्स दिले, बोर्ड सर्टिफिकेट दिले, डोमिसाईल दिले, डिप्लोमा दिलाय, परंतु दाखलाच नाही दिला. दाखला ठीक आहे. अंदाज येते का तुला. हे बाबा तुम्हीच सर काय दाखवलं याच्यात.
कुठं टाकलाय विचारतो. कलिंग दादा एकच मिनिट झालो शालू घरी घ्या. कुठं मॅडम आणतो का? आता आलंच ना, अजून किती आत येणार? कुठं घ्यावं आता त्याने आता देव जरी आला ना तर तुझं ऍडमिशन नाही होऊ शकत. का मॅडम आता दिला ना दाखला मी. अहो सर यावर दाखलं म्हणतात की याच्यावर नाव तरी आहे का त्याचं नीट? अरे गणे काय आहे? कुठं टाकलं दाखला तू सगळं दिसलाय तो नाव सुद्धा दिसला तुझं. हो मॅडम एवढं नाही होऊ शकत असं कसं होणार? अहो मॅडम या करून आज शेवटची तारीख आहे. मी ना उद्या नक्की काही करून त्याचा नाटक क्रिकेट दाखवतो तुम्हाला एवढं वेळेस करून घ्या. अहो कलीन सर तुम्ही तुमच्या या सवयी बदला. तुम्ही फार विद्यार्थ्यांना त्रास होते ना, जसं तुम्हाला तुमच्या ऍडमिशन वेळेस झाला होता. हो मॅडम मला झाला होता त्यासाठीच मला त्यांना पुन्हा घ्यायचा. प्लीज एवढं वेळेस करून घ्या. मी नक्की तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला उद्या 11 वाजेपर्यंत दाखवून घ्या घ्या. त्याचं आता मी ऍडमिशन करते, परंतु उद्या 11च्या आतमध्ये त्याचं ती सीट आलं पाहिजे. हो नक्की मॅडम मी उद्या 11 वाजेपर्यंत सांगून माझं झालं ना ऍडमिशन फिक्स. हो तुझं ऍडमिशन फिक्स झालं. तुझं झाले त्यामुळे तिथे शेणू पेढे घेऊन ये. सॉरी आठवला. गणेशची सीट राहायचं नाही तर देईल हकलू. आणि आम्हा हे कलिंगचा रंग कर द्या. पहिला हिशोब आपला नील करायचा. बर कलिंग सर हे बघा काय आलंय. काय आले काय दिले काय बोलला तुला तुझे खेळता. ज्या कलीमदादांनी पोरांना सावरलं त्यांनाच हादरवणारा हा लिफाफा कोणाचा निरोप घेऊन आला होता. नियतीने असा कोणता डाव टाकलाय की ज्याच्या पुढे दादांचा शब्द पण फिका पडलाय. काय दडलंय नेमकं त्या कागदात जाणून घेण्यासाठी बघा पांढरी स्वप्नाचा पुढचा भाग.